आपल्याला न्याय मिळणार आहे का इन्व्हेस्टिगेशनबद्दल आणि ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन चालली म्हणजे CIDचा अजून पण रिपोर्ट आला नाही, प्रिलिमिनरी रिपोर्ट आत्तापर्यंत यायला पाहिजे तो अजूनपर्यंत मिळाला नाही, मग का उशीर लावला जातो? आणि हे करत असताना मालकच अमेरिकेत जाऊन जर बसत असेल तर शंका घेण्यासारखंच आहे. आणि आम्ही कुठून कशी माहिती काढली, आम्ही पण आमचे सोर्सेस त्या ठिकाणी ठेवलेत. आमच्याकडे पण ज्या माहिती आहेत त्यासुद्धा आम्ही काय आमच्याच घरी नाही तर ऑफिसमध्ये ठेवतो असं नाही, आम्ही 4-5 लोकांकडे त्या ठिकाणी ठेवत असतो. आणि माझ्याबरोबर जी टीम करते त्यांनासुद्धा माहीत नाही की आम्ही ते कुठे ठेवत असतो. आणि फक्त ही अर्धवट आत्तापर्यंत आलेली ही अर्धी माहिती आहे. माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे जी डिटेलमध्ये आहे. ती माहिती उद्या परवा आम्ही आणू शकतो. फक्त आमची इच्छा आहे की आम्ही एवढं प्रेझेंटेशन केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनसुद्धा तेवढंच खोलात त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण आता हे सरकार इन्व्हेस्टिगेशन करते नाही करतं मला माहीत नाही, पण लोकांनी आपापल्या लेवलला इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याच्याचबरोबर काही तज्ज्ञांनी सुरू केलेलं, मराठी मीडियालीसुद्धा आणि हिंदी मीडियालीसुद्धा याच्यामध्ये खूप मनापासून लक्ष घातलेलं आहे. त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो.